रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादा आजही तुमच्या नावाचं आहे ना. जवान पिंकी पैसेवाली झाली, मुन्नी बदनाम झाली ना, आमच्याच आया बहिणींची लखतर दादा ना. कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या, नाहीतर कुठल्या तरी भाईच्या मागे की जय म्हणत फिरायचंय. 385 वर्षापूर्वी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. खरं तर शेतकऱ्यांच्या बळावरती उभारलेली ही जगातली सगळ्यात मोठी क्रांती असं या स्वराज्याचं आपल्याला वर्णन करता येईल. सैनिकांच्या बळावरती राज्य निर्माण करता येतात, सैनिकांच्या बळावरती राज्य जिंकता येतात, स्वराज्य उभा करता येतं. पण हातामध्ये नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये समशेरी देऊन त्या शेतकऱ्यांच्या बळावरती सुद्धा स्वराज्य उभा करता येतं. हा आदर्श या मातीला जर कोणी घालून दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दिला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेतकरी पुत्रांची निवड केली. कारण ज्या व्यक्तीचा संबंध थेट मातीशी येतो दादानो, तीच व्यक्ती, तीच माणसं या मातृभूमीच्या रक्षणासाठी उभी राहतात. म्हणून आज एकाही डॉक्टरचं पोरगं मिलिटरीत नाही, आज एकाही इंजिनियरचं पोरगं मिलिटरीत नाही, तर आज पोरगं मिलिटरीमध्ये कोणाचं आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते आणि ज्याचा बाप रातचं कालवून सकाळी गरम करून खातो, त्याचाच पोरगा दादानो आज रायफल घेऊन देश सांभाळतो. हे महाराजांनी दाखवलेली एक जिद्द आहे, हे महाराजांचं कर्तृत्व आहे. खरं तर महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये, आपल्या सैन्यामध्ये शेतकऱ्यांची निवड केली. कारण दादानो, जे सैनिक शेतकरी कुटुंबामधून येतं त्या सैनिकाला दुसऱ्याची शेती बघितल्यावरती त्याला स्वतःची पिकं आठवतात, त्याला दुसऱ्याच्या शेतातली पिकं बघितल्यावरती स्वतःच्या शेतातली पिकं आठवतात. मग असं सैनिक कधी दुसऱ्याच्या शेताची नासधूस करत नाही, त्याला दुसऱ्याची मायमाऊली बघितल्यावरती स्वतःच्या घरातली मायमाऊली आठवते. मग असं सैनिक कधीच परस्त्रीच्या पदरालाही हात लावत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये महाराजांच्या एकाही मावळ्यानं परस्त्रीला हात लावल्याची नोंद आज इतिहासात सापडत नाही. तुकोबाराया म्हणायचे की बोले तैसा चाले त्याची वंदावली पाऊले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आदर्श आहे. महाराजांचं एक वाक्य होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला की एक वाक्य सांगितले, तिथल्या रयतेला एक घोषणा सांगितली की मडे झाकून या करती पेरणी. म्हणजे स्वराज्याच्या कामामध्ये एका मावळ्याचं जर निधन झालं तर त्याचं मड झाकून काळ्या आईची आपण सेवा केली पाहिजे. हा आदर्श या मातीला जर कोणी घालून दिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिला. दादांनो, मी जाणीवपूर्वक विधान करतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रेरणादायी राजे आहेत. अहो बघा ना, इस्रायल देशाचे परराष्ट्र मंत्री 19 फेब्रुवारी 2020 रोजी म्हणजे मागच्या वर्षी शिवजयंतीला असं विधान करतात की इस्रायल देशाच्या चारही बाजूला शत्रुराष्ट्र प्रबळ आहे, तरी ते आमच्यावरती आक्रमण करू शकत नाहीत. याचं कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. इस्रायल देशाचे परराष्ट्र मंत्री मागच्या वर्षी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला विधान करतात. कधी आसामला गेलात तर आसामला ब्रह्मपुत्र नावाची नदी आहे. त्या ब्रह्मपुत्र नावाच्या नदीच्या किनाऱ्यावरती गुवाहाटी नावाचं शहर आहे. गुवा म्हणजे सुपारी, हाट म्हणजे बाजार, जिथं सुपारींचा बाजार भरतो, म्हणून त्या शहराचं नाव पडलं गुवाहाटी. तिथं त्या गुवाहाटीचा जो आसामचा जो राजा आहे, ओहम नाव त्याचं, त्या ओहम राजाचा जो सेनापती होता, त्याची मुघलांची प्रचंड असं युद्ध झालं आणि प्रचंड अशा मोगली फौजेचा त्या आसामच्या ओहम राजाच्या सेनापतीनं सपशेल पराभव केला. खबर त्या होम राजाला कळाली आणि होम राजानं त्या सेनापतीला बोलवून घेतलं आणि सेनापतीला विचारलं की बाबा, एवढ्या मोठ्या प्रचंड फौजेचा पराभव तू कोणाच्या बळावरती केलास? त्यावेळी तो होम राजाचा सेनापती म्हणतो की एवढ्या मोठ्या प्रचंड सेनेचा पराभव मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बळावरती केला. ही छत्रपती शिवाजी महाराज नावाची ताकद आहे. आपल्या राजाची कीर्ती किती महान आहे. मध्यंतरी त्या होम राजाचा जो सेनापती आहे त्याची आणि मुघलांची काही पत्र सापडलेत. होमचा राजा, होम राजा, त्याचा सेनापती छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतोय. हे आपल्यासाठी किती मोठं कर्तृत्व आहे. आपल्या राजाची कीर्ती किती महान आहे, आपल्या राजाची कीर्ती किती अफाट आहे. हे सारे शिवाजी महाराजांनी मिळवलं, स्वतःच्या कर्तृत्वातून कमवलं आणि सर्वसामान्य रयतेसमोर एक आदर्श उभा केला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मातीसाठी जे जे केलं ते इथल्या मावळ्यांनी स्वतःच्या प्राण
जीवात आणून करून दाखवलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हे जगाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रेरणादायी राजे असं म्हणलं जातं. दादांनो, या जगातला सगळ्यात मोठा मॅनेजमेंट गुरु जर कोण असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी सॉल्ट अनालिसिस केलं. राजांनी लिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात शस्त्र दिली आणि सांगितलं की आपल्याला स्वराज्य उभा करायचा आहे. राजांनी कुठे बॅनरबाजी केली का की आज सैन्यात सैनिक भरायचे आहेत म्हणून? राजांनी कुठं ढोलताशे बडवले का? नाही. छोटी छोटी पोरं, त्यांच्यामध्ये जे नाविन्य आहे ते महाराजांनी शोधलं आणि त्याच्याकडे ती जबाबदारी दिली. एकदा तुमच्यासारखा असाच एक जंगलामध्ये महाराज काय करायचे की समजा एखाद्या शत्रूला कळू नये की आपली स्वराज्याची गाठ बांधली जात आहे. त्या काळात स्वराज्य एवढं उमललेलं नव्हतं, स्वराज्य एवढं फुललेलं नव्हतं, स्वराज्याचा विस्तार झालेला नव्हता. त्यावेळी महाराज काय करायचे की आपल्या सवंगड्यांना प्रशिक्षण हे जंगलामध्ये द्यायचे. जंगलामध्ये लहान लहान पोरं असायची, त्यांना विटीदांडूचं शिक्षण द्यायचे, त्यांना वेगवेगळे तलवारबाजी शिकवायचे, त्यांना हत्तीशाळा शिकायची, त्यांना घोडशाळा शिकवायचे. मग महाराज काय करायचे, एखादा अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर महाराज काय करायचे की जंगलाच्या बाहेर 2 पोरं उभी करायची आणि त्यासनी सांगायचे की बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तू फक्त कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढ, म्हणजे आम्हाला समजून जाईल की बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येत आहे. मग बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला की जंगलाच्या बाहेर उभे केलेले 2 पोरं कुठल्या तरी प्राण्याचा किंवा पक्षाचा आवाज काढायचे. खबर महाराजांना कळायचे. महाराज तलवार ढाल तिथंच लपवून ठेवायचे आणि तिथं विटीदांडूचा खेळ चालू करायचे, कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आज स्वराज्याची गाठ बांधली जात आहे. दादांनो, बाहेरून एकदा बहिर्जी नाईक येत होते. बहिर्जी नाईकांना बघितल्या जंगलाच्या बाहेर उभे केलेल्या 2 पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. बहिर्जी नाईक आत आले. आत आल्यावरती महाराजांच्या समोर उभा राहिले. महाराजांना मुजरा केला आणि राजांना म्हणाले, राज, तुमच्या स्वराज्यात मला काम करायचं आहे राज, तुमच्यासाठी लढायचं आहे राज, इथल्या रयतेसाठी मला लढायचं आहे राज. तसं राजा म्हणाले, बाळ, तुझ्यात कुठला चांगला गुण आहे? तसे बहिर्जी नाईक म्हणाले, राज, तो गुण तुम्ही शोधावा. आणि बहिर्जी नाईक जायला निघाले. बहिर्जी नाईक 2-4 पावलं पुढे गेले, पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले, राज, जंगलाच्या बाहेर जी तुम्ही 2 पोरं उभी केला सा त्यासनी सांगा की मोऱ्या दिसात वरडत नसत्यात म्हणून. एवढाच गुण बहिर्जी नाईकांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी हेरला आणि बहिर्जी नाईकांना गुप्तहेर खात्याचं प्रमुख केलं. दादांनो, तुम्हाला सांगतो, आपल्या भागापासून 25 किलोमीटर अंतरावर बानूरगड नावाची समाधी आहे. स्वराज्याचे गुप्तहेर खातं ज्यांच्याकडे होतं, ज्यांच्या हाताखाली 4000 गुप्तहेर काम करत होते. शत्रूच्या नाकातला केस जरी काढून आणला ना तरी शत्रूला कळत नव्हतं, अशी ज्यांच्या गुप्तहेर खात्याबद्दल म्हणलं जातं. महाराजांचा इतका विश्वास होता त्यांच्या सहकाऱ्यांवरती की बहिर्जी नाईक हे असे एकमेव व्यक्ती होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणी वेसामध्ये जायला त्यांना परमिशन होती. आऊसाहेब सोडले, मासाहेब सोडले आणि छत्रपती शिवराय सोडले तर त्यांच्या राणी वेसात जायला कोणालाच परमिशन नव्हती. ती फक्त बहिर्जी नाईका नव्हती. एवढा विश्वास महाराजांना बहिर्जी नाईका नव्हता. बहिर्जी नाईकांबद्दल असं म्हणलं जातं की एखादी जर कामगिरी करून आली किंवा एखादा व्यक्ती मोहीम घेऊन आला, महाराजांकडे आला, तर तो व्यक्ती महाराजांना विचारायचा की राज, ही मोहीम अगोदर कुणाला तर माहिती आहे का काय? तेव्हा राजे हसून म्हणायचे, बहिर्जी नाईक तर माझे डोळे आहेत, त्यांना अगोदरच ही कल्पना असणार आहे. एवढा विश्वास आणि एवढी तळमिळता बहिर्जी नाईकांबद्दल कुणाला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना होती. राजे एकदा जंगलातून जत्रेला जायला निघाले. जत्रेत जात असताना दादून समोर एक आण हत्तीच्या रानरेड्याचं ताकदीचं एक पोरगं चालत येत होतं. त्या पोराला बघितला राजा म्हणाल, यसाजी, हे पोरगं मला माझ्या स्वराज्यात हवंय बघा. तसं यसाजी गेले, त्या पोराला धरलं आणि महाराजांच्या समोर आणून उभा केलं. धिप्पाड वजनाचं पोरगं. महाराजांनी त्याला विचारलं, काय करतोस रे तू? तस ते पोरगं म्हणालं, काय नाही जी, खातो पितो आणि झोपतो. राजा म्हणाले, माझ्या स्वराज्यासाठी काम करणार का? माझ्या रयतेसाठी काम करणार का? इथल्या जनतेसाठी काम करणार का? तस ते पोरगं म्हणालं, काय करावं लागेल जी? तसं राजा म्हणालं, काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोण आडवं आली की कापायचं, बस. एवढंच काम त्यानं केलं. त्या मावळ्याचं नाव संभाजी कावजी कोंढाळ. या हिऱ्याचा उपयोग कुठे केला महाराजांना माहिती आहे? महाराजांचं बौद्धिक शास्त्र बघा. या हिऱ्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी केला. कारण अफजल खान आणि बहिर्जी नाईक एकाच वजनी गटातलं होते. म्हणजे दादा, कुस्तीत पैलवान उतरायचं म्हटल्यावर एकाच वजनी गटातलं पाहिजे. ती नाही कुस्ती रंगत नाही. महाराजांची बुद्धी तिथं वेध घेते. त्या बहिर्जी नाईकांना आणि संभाजी कावजी कोंढाळांना स्वतःच्या सैन्यात घेतलं आणि संभाजी कावजी कोंढाळांना स्वतःचा अंगरक्षक नेमला.
छत्रपती शिवाजी महाराजांचं हे नाविन्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मावळ्यांवरती विश्वास का होता तुम्हाला माहिती आहे? किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकाही मावळ्याने स्वराज्यामध्ये फंद पितुरी केलेली एकही गोष्ट सापडत नाही. याचं कारण तुम्हाला दादांनो माहिती आहे? याचं कारण एकच होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं सैनिक हे इमानासाठी लढत होतं आणि मोगलांचं सैनिक हे इनामासाठी लढत होतं. माझे शब्द जरा अवघड आहेत, थोडं ध्यान देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचं सैनिक हे इमानासाठी लढत होतं. म्हणजे दादांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं सैनिक हे सोल्जर होतं आणि मोगलांचं जे सैनिक होतं ते सॅलरी सोल्जर होतं. सोल्जर आणि सॅलरी सोल्जरमध्ये फरक असतो. सोल्जर हे महाराजांसाठी रयतेसाठी काम करत असतात आणि सॅलरी सोल्जर हे पैशासाठी पगारासाठी काम करत असतात. आजची जी आमची इंडियन आर्मी आहे, आजची जी आमची पोलीस व्यवस्था आहे, हे सगळे सोल्जर आहेत आणि जे आतंकवादी आहेत हे सॅलरी सोल्जर आहेत. पण आमच्या मावळ्यांचा जसा मावळ्यांवरती विश्वास होता, आमच्या रयतेचा जसा मावळ्यांवरती विश्वास होता, पण आमच्या या तरुण वर्गाचा, आजच्या या जनतेचा आज पोलिसांवरती किती विश्वास आहे? दादांनो, पुण्याला एक आजी राहत होती. त्या आजीला आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी 500 रुपये हवे असतात. त्या आजी आजूबाजूला सगळ्याला 500 रुपये मागते, तिला 500 रुपये कोणी देत नाही. शेवटी ते पंढरपूरच्या विठ्ठलाला पत्र लिहिते की विठ्ठला पांडुरंगा, तू किती दयाळू आहेस, मी 20 वर्ष झाली तुझी वारी करते, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला 500 रुपये पाहिजेत, तू मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी 500 रुपये पाठव. वर लिहिते प्रति पांडुरंग विठ्ठल मंदिर, तालुका सांगोला, जिल्हा पंढरपूर असं लिहिते आणि ते पत्र तयार करते. आणि बाहेरून एक पोलीस कॉन्स्टेबल चाललेले असतात, त्यांच्या हातात ते पत्र देते आणि सांगते की साहेब, जाता जाता एवढं पत्रपेटीत टाका. ते पोलीस कॉन्स्टेबल ते पत्र घेतात आणि जायला निघतात. जाता जाता ते पत्र वाचतात. पोलीस कॉन्स्टेबलला वाटतं की ह्या बाईला वेड लागली की काय. बरं, हिला 500 रुपये कोण आणून देणार आहे? बरं, विठ्ठलाकडे जायचं असेल तर एकतर मरावं लागतं, नाहीतर काहीतरी चांगलं पुण्य करावं लागतं, तरच आपल्याला देव न्यायला येतो. ते पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनमध्ये जातात. प्रत्येक पोलिसाकडून 10-10 रुपयाची कॉन्ट्री गोळा करतात. 300 रुपये गोळा होतात आणि ते 300 रुपये त्या आजीच्या पत्त्यावरती पाठवतात. त्या आजीला ते पत्र मिळतं, पैसे मिळतात. आजी परत पंढरपूरच्या विठ्ठलाला पत्र लिहायला चालू करते की विठ्ठला पांडुरंगा, तू किती दयाळू आहेस, तू भक्तांची मागणी लगेच मान्य करतोस. तू माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी 300 रुपये पाठवलेस, 500 रुपये पाठवलेस, पण मला माहिती आहे, खाली लिहिते की मला माहिती आहे की विठ्ठला पांडुरंगा की तू 500 रुपयेच पाठवले असणार आहेत. मध्ये म्हणे पोलीस कॉन्स्टेबलनं 200 रुपये हाणला असणार आहेत. म्हणजे पोलिसांनी कसं जगायचं हा विचार कधीतरी आपल्या मनामध्ये आला पाहिजे. काय प्रसंग आहे कोंढाण्याचा. आऊसाहेबांनी महादेवाला सांगितलं की महादेवा, जा सांग तुझ्या राजाला की कोंढाणा घेतला पाहिजे. महादेव रामोशाचं पोरग घोड्याला टाप मारली आणि राजांकडे आलं आणि राजांना म्हणालं, राज, आऊसाहेबांनी सांगितलंय स्वराज्यात, आऊसाहेबांनी सांगितलंय की कोंढाणा घेतला पाहिजे. राजांना वाटलं आपल्या आईनं आपल्यासाठी काहीतरी मागावं आणि आपण ती इच्छा पूर्ण करू नये. राजाने सगळे मावळे घेतले आणि राजे कोंढाणा घ्यायला निघाले. खबर तानाजी मालुसरेंना कळाली. तानाजी मालुसरे म्हणाले, अरे आपला राजा लढायला जाणार आणि आपण लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आपल्याला शोभा देत नाही. तानाजी मालुसरेंनी चला म्हणाले, चला सूर्याजी, चला यसाजी, चला आज आपण कोंढाणे फतेह करून येऊ. बायको आडवी आली. बायको म्हणाली, पोराचं लग्न 2 दिवसावरती आलंय, निदान 2 दिवस तरी माझ्या पोराचं लग्न करून जा, तुमचं लढाया तुमचं राजकारण रोजचंच आहे. त्यावेळी तानाजी मालुसरे आपल्या बायकोला म्हणतात, तुला तुझ्या धन्याची चिंता आहे आणि तो स्वराज्याचा धाकला धनी, तो स्वराज्याचा माझा राजा स्वतःचा जीव मुठीत घालून लढायला जाणार, हे आपल्याला शोभत नाही. तुला तुझ्या धनाबद्दल चिंता आहे ना. तानाजी मालुसरेंच्या पत्नीनं तानाजी मालुसरेंनी स्वतःच्या पत्नीचं कुंकू पुसलं आणि स्वतःच्या पत्नीला सांगितलं की परत आलो तर याच हाताने तुला कुंकू लावीन. आणि तानाजी मालुसरे लढायला गेले. कडा बघितला कोंढाण्याचा, एखादा काळ सुद्धा घाबरेल असा कडा. दोर बांधली, दोरेवरती 342 मावळा खालून वरती गेला. वर कमलकुमारीचा आणि उदयभानचा संवाद चालू होता. कमलकुमारी उदयभानला विचारत होता, उदयभान कमलकुमारीला विचारत होते की कृष्ण आलता द्रौपदीच्या रक्षणाला, तुझ्या रक्षणासाठी कोण येईल, तुझ्या रक्षणासाठी कोण येईल म्हणल्याबरोबर तानाजी पुढे टाकला आणि तानाजी म्हणाला, तिच्या रक्षणासाठी तुझा बाप समोर उभा आहे तानाजी. उदयभाननं मागं बघितलं. 24-25 वर्षाचं पोरग, एखादी पार हातात घेतली ना तर पारीचा 4चा आकडा करायचं. ते उदयभान तानाजी मालुसरेंना म्हणालं, या कड्यातनं तुम्ही वरती आलात,
गड तुम्हाला देऊ केला, या कड्यातनं तुम्ही वरता आलात, काळ सुद्धा घाबरला असता, पण तुम्ही आलात कसे वरती? उदयभाननं स्वतःची तलवार तानाजी समोर ठेवली आणि गड दिला. तानाजी मालुसरे म्हणाले, अरे तलवार काय खाली ठेवतोयस? एखाद्या कुत्र्याला तुकडा टाकावा आणि त्या तुकड्यावरती लोंढा गोळा व्हावा ही औलाद मराठ्यांची नाही. जगणार तर भगव्यासाठी, मरणार सुद्धा भगव्यासाठी. चल शमशेर उचल. शमशेर उचलली, एका लढाईला सुरुवात झाली. तानाजी मालुसरेंचा वार उदयभानवरती पडत होता, उदयभानचा वार तानाजी मालुसरेंवरती पडत होता आणि त्या वारामध्ये तानाजी मालुसरेंचा एक हात तुटला, पण तानाजी मालुसरे लढत राहिले. उदयभाननं एक वार तानाजी मालुसरेंच्या छातडावरती मारला आणि तानाजी मालुसरे खाली पडले. तो उदयभान तानाजी मालुसरेंना लात मारून पुढे निघाला. तसं सूर्याजी मालुसरेने बघितलं आणि सूर्याजी म्हणाले, अरे माझ्या तानाला लात मारून निघालास, एवढी जर अंगात खुमखुमी असेल तर त्या तानाजीला काय मारतोस? माझ्यावरती तीच रक्ताळलेली तलवार उदयभाननं सूर्याजीवरती फिरवून टाकली. सूर्याजीनं पहिल्याच धावात उदयभानला खाली पडलं आणि कुठल्या तलवारीनं नाही, कुठल्या हत्यारानं नाही, तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं उदयभानच्या छताडावरती बसून स्वतःच्या हाताने त्याचा नरड्याचा घोट घेतला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यामध्ये ही ताकद आली कुठून? हे स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांमध्ये पेरलं. हे स्वराज्य, हे हिंदवी स्वराज्य दादानो, ही कोणाची मक्तेदारी नाही, हे हिंदवी स्वराज्य आपलं आहे हा विचार या मातेमध्ये जर कोणी पेरला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरला. दादानो, महात्मा फुले असे म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण आहेत. कुळवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचं प्रतीक. दादानो, छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांच्या संदर्भानं खूप मोठा इतिहास आहे बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांच्या संदर्भानं तुम्हाला सांगतो की पुणे आणि पुनवडीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये, तत्कालीन महाराष्ट्रामध्ये वाहत्या पाण्याला बांध घालणं आणि वाहत्या पाण्याला अडवणं हे पाप समजलं जायचं. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि पुनवडीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तब्बल 13 धरणं बांधली. आज खेड शिवापूरचं हे छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. कामशेक ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. पानशेक ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे उद्गाते दादानो छत्रपती शिवाजी महाराज आहेत बरं का. पण आज आपण ह्याची अडवा आणि त्याची जिरवा हा एक कली उद्योग आम्ही सुरू केला. पण पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यामध्ये राबवली. आज कधीतरी रायगडला गेलात तरी 1972 साली महाराष्ट्रामध्ये एक दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या, पण रायगडाच्या गंगासागर तलावामध्ये तुडुंब पाणी होतं. हे शिवचरित्राचं सगळ्यात मोठं यश आहे. दादानो, आज आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतसारा पद्धत लागू केली. आज आपण म्हणतो की माझ्या बापाच्या नावावरती 100 एकर जमीन आहे, माझ्या बापाच्या नावावरती 500 एकर जमीन आहे. पण दादानो, तुमच्या बापाला ज्या बापानं दिली ना जमीन, त्या बापाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे बरं का. कारण महाराजांनी, आज आपण 7/12 पद्धत काढतो, आज आपण जमिनीचा 7/12 काढतो. 7/12 पद्धत 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी 7/12 पद्धत सुरू केली नसती तर आज आम्ही जमीन किलोग्राममध्ये ग्राममध्ये मोजली असते. हे छत्रपती शिवाजी महाराज नावाचं प्रतीक आहे. महाराजांनी ज्या किल्ल्यावरती गेले त्या किल्ल्यावरती महाराजांनी वनराई फुलवली. दादांनो, टी व्हीवरती अमिताभ बच्चन नेहमी एक जाहिरात सांगत असतात की हर घर शौचालय. जा कधीतरी रायगडावरती 350 वर्षापूर्वी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी शौचालय उभा केले आहेत. हे आज किती लोकांना माहिती आहे? आपण रायगड फिरायला जातो, रायगडावरती गेल्यावरती रायगडचे जे कोच असतात, रायगडचे जे गाईड्स असतात त्यांना म्हणतो की मला छत्रपती शिवाजी महाराजांचं हत्तीशाळा बघायचं आहे, मला छत्रपती शिवाजी महाराजांची तोपशाळा बघायची आहे, मला छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धशाळा बघायची आहे. पण दादांनो, कधीतरी रायगडला गेला ना तर त्या गाईडला म्हणा की मला छत्रपती शिवाजी महाराजांचं 350 वर्षापूर्वी उभा केलेलं शौचालय बघायचं आहे. आजही कधी रायगडला गेलात तर 350 वर्षापूर्वी छत्रपती महाराजांनी शौचालयाचा शोध लावला. तो शौचालय तुम्हाला आजही पाहायला मिळतील. दादानं मध्यंतरी रशियाचे पंतप्रधान भारत भेटीला आलते आणि भारत भेटीला आल्यावरती आपल्या काही गाईड्सने त्या रशियाच्या पंतप्रधानांना विचारलं की सर, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू? त्यावेळी ते रशियाचे पंतप्रधान म्हणाले, ना मला तुमचं सोन्याचं टेम्पल बघायचं आहे, ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहाल बघायचा आहे. मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा फक्त एकदा रायगड बघायचा आहे, त्या राजाचा फक्त एकदा रायगड बघायचा आहे. पण दादानो, आजही
छत्रपती शिवाजी महाराजांचं इंजिनिअरिंग आज किती लोकांना कळालंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही गड किल्ला, एकही गड कुठल्याही शत्रूला फंद फितुरीने जिंकता आलेला नाही. याचं सगळ्यात मोठं कारण अजून एक तुम्हाला सांगतो की महाराजांनी, आपण म्हणतो की प्रत्येक अधिकाऱ्याची बदली 5 वर्षानं होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी या स्वराज्यामध्ये तो नियम लागू केला आहे. महाराजांच्या कुठल्याही एका किल्ल्यावरती एक मावळा 5 वर्षाच्या वर थांबत नव्हता. कारण 5 वर्षांमध्ये त्याची मुळं ही जमिनीमध्ये भिजलेली असतात, म्हणजे त्याचा संबंध इतर व्यक्तीशी होतो आणि तो गड जाण्याची शक्यता असते. महाराजांनी कोणत्याही किल्ल्यावरती, म्हणजे प्रत्येक किल्ल्याचा जे 3 मुख्य व्यक्ती असतात, 3 मुख्य मावळे असतात. एक म्हणजे किल्लेदार असतो, दुसरा म्हणजे हवालदार असतो, तिसरा म्हणजे सबनीस असतो. या तिघं छत्रपती शिवाजी महाराजांनी ही तिघं वेगवेगळ्या जातीची आणि वेगवेगळ्या धर्माची घेतली. का माहिती आहे? कारण बघा ना, जो किल्लेदार असतो तो मुस्लिम समाजाचा असतो किंवा अदर कुठल्याही समाजाचा असतो. जो दुसरा पठाण असतो किंवा जो ज्याच्याकडे किल्ला ठेवायची जबाबदारी असते, जो हवालदार असतो, तो दुसऱ्या जातीचा असतो. कारण का? तिघही वेगवेगळ्या जातीची आणि वेगवेगळ्या धर्माची. का? याचं कारण एकच होतं की तिघांच्या मध्ये कधी सेटलमेंट पडू नये. म्हणजे तिघे जर मराठा समाजाचे आले तर तिघांमध्ये एकत्र होऊ शकतात, एकता होऊ शकते आणि गड जाण्याची शक्यता असते. म्हणून महाराजांचा एकही किल्ला आज जिंकता आला नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आज आपण इंजिनिअरिंग पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दादांनो हत्याराचा शोध लावला. छत्रपती शिवाजी महाराजांना हत्याराची इंजिनिअरिंगच्या बाबतीत जगाचा बाप मानलं जातं. तुम्हाला माहिती आहे, तत्कालीन काळातले जे मुघल होते, त्या मुघलांच्या ज्या तलवारी होत्या त्या वाकड्या होत्या. त्या वाकड्या तलवारी आणि पठाणे कायम 7 फुटाचे असायचे. आजही तुम्ही मुस्लिम लोक बघितलं तर ते 7-7.5 फुटाचे असायचे. त्या काळचे जे पठाण होते ते 7 फुटाचे असायचे. मग काय तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे 5 फुटाचे असायचे. आणि त्या 7 फुटाच्या त्या जो पठाण असायचा त्यांच्या तलवारी हे 4.5 फुटाच्या असायच्या आणि मराठ्यांच्या तलवारी ही 3 फुटाच्या असायच्या. म्हणजे दोघांच्या युद्धामध्ये 2 फुटाचं अंतर पडायचं आणि यात मावळा घायाळ व्हायचा, यात लाखो मावळ्यांचा मृत्यू व्हायचा. महाराजांच्या ह्या लक्षात आलं आणि महाराजांनी तलवारी, आता मावळ्यांची हाईट तर आपण वाढवू शकत नाही, मावळ्यांची उंची तर आपण वाढवू शकत नाही. मग महाराजांनी काय केलं तर तलवारीची उंची वाढवली. जो मावळा 3 फूट तलवार घेऊन लढत होता तो 4.5 फूट तलवार घेऊन लढायला लागला. आता तलवारीचं उंची वाढवल्यावरती तलवारीचं टोक वाढलं आणि टोक वाढल्यावरती सगळा भार तलवारीचा तो हातावरती पडायला लागला. आणि मावळा जो 2 तास लढत होता तो 1.5 तास ते 1 तास लढायला लागला. महाराजांच्या लक्षात आलं की आपण तलवार तर लांब केली, पण आता तलवार हातात निष्ठायला लागले. महाराजांनी त्या तलवारीचं वजन कमी केलं आणि तलवार धारदार केली. आता आमचा 2 तास लढणारा मावळा 3 तास लढायला लागला. पण तलवारी लोखंडी असायच्या. तत्कालीन काळातले जे मावळे होते, जे पठाण होते, त्या पठाणांच्या तलवारी या सोन्यानं मडवलेल्या असायच्या. त्यामुळे त्या तलवारी वेगवेगळ्या धातूच्या असायच्या, त्यामुळे त्या तलवारी हातातून निष्ठत नव्हता. पण मराठ्यांच्या ज्या तलवारी होत्या त्या तलवारी लोखंडी असायच्या आणि त्या तलवारी लढता लढता 2 ते 3 तास झाल्यावरती हाताला घाम यायचा आणि हातातून तलवार निष्ठायची. जगातला एकमेव राजा आहे ज्यानं तलवारीवरती संशोधन केलं आणि महाराजांनी तलवारीला इथे गज लावून घेतला. मराठ्यांच्या तलवारीला दादानो फक्त इथं गज असतो. म्हणजे जर लढताना तलवारीचं सगळं वजन हे मनगटावरती पेलावं आणि हातामध्ये तलवार घेऊन एखादा मावळा जो आमचा 3 तास लढत होता तो 3.5 तास युद्ध करायला लागला. पण हाताला तरी घाम येत होता. महाराजांनी काय केलं तर त्या तलवारीला तो गज होता, त्या गजाला आतून कापसाची गादी लावली. कापसाची गादी याच्यासाठी लावली, जो येणारा घाम होता तो घाम शोषला जायचा आणि जो आमचा मावळा 3.5 तास लढायचा तो 4 ते 5 तास लढायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हत्याराचा शोध लावला. महाराजांनी तलवार अशी बनवली, एक वेळ लढताना मावळा मरेल पण मावळ्याच्या हातातली तलवार सुटत नव्हती. आणि जोपर्यंत मावळ्याच्या हातातली तलवार सुटत नाही तोपर्यंत मावळा पराभव होत नव्हता. ही छत्रपती शिवाजी महाराज नावाची संशोधनाची ताकद आहे. आपल्याला वाटतं आपणच लय टेक्नॉलॉजीचं बाप आहे, पण आपला बाप टेक्नॉलॉजीचा बाप होता. दादानो छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रकाश एनर्जीचा शोध लावला. कुठे लावला माहिती आहे तर तो विशालगडावरती लावला. विशालगड आणि पावनखिंड, बाजीप्रभूंचा तुम्हाला प्रसंग माहिती आहे. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना सांगतात की राजा तुम्ही पावनखिंडीवरती जावा. पावनखिंड आणि विशालगड माझ्या मते 24 ते 30 किलोमीटरचं अंतर आहे. दादानो महाराज एखाद्या सरदाराला पाठवू शकत होते की जा पावनखिंडीत जा आणि बाजीप्रभूंना सांग की मी गडावरती पोहोचलोय. जायला मावळ्याला 1 तास लागत होता. पडता पाऊस आहे, मावळा किती वेळात पोहोचेल माहीत नाही. आणि त्याच्यात हे 500 आमचं सैनिक
जे बांदल होते, बांदल सेना होती, ती बांदल सेना नेस्तनाबूत होईल. महाराजांनी तिथं काय केलं तर गडावरती महाराजांनी बाजीप्रभूंना सांगितलं की मी गडावरती गेल्यावरती तोफेचे 3 बार करतो, म्हणजे तुम्हाला कळेल की मी गडावरती पोचलोय, तुम्ही खिंड सोडून गडावरती घ्या. महाराज विशालगडावरती गेले आणि महाराजांनी तोफेचे 3 बार केले. फ्रॅक्शन ऑफ सेकंद, एका सेकंदामध्ये बाजीप्रभूंना मेसेज गेला की राजेगडावरती पोचलाय. छत्रपती शिवाजी महाराज नावाचे हे संशोधन आहे. हे महाराजांचं संशोधन आज आम्ही कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास आपण फक्त शाहिस्तेखानापुरता, अफजल खानाच्या वधापुरता वाचला, त्याच्या पलीकडे इतिहास कधीतरी वाचलाय का? दादांनो, मला नेहमी वाईट वाटतं की आज महाराजांना काय वाटत असेल. आपण कोण? आपण मराठी. कुठले? महाराष्ट्रातले. म्हणजे कुठले? आपण शिवछत्रपतींच्या भूमीतले. आपली प्रेरणा ही आहे. पण आज ही महाराष्ट्राची परिस्थिती बघितल्यावरती मला वाटतं की महाराजांना आज काय वाटत असेल. महाराजांना आज जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं, 1680 साली शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि 1681 साली औरंगजेब महाराष्ट्रात आला. 1680 साली महाराजांचं निधन झालं. असं म्हटलं जातं की महाराजांचं जे राज्य होतं ते 3-3.5 जिल्ह्यापुरतं होतं आणि औरंगजेबाचं साम्राज्य हे संपूर्ण भारत पसरलेलं होतं. औरंगजेब महाराष्ट्रात येताना तो महाराजांना मारायला आला होता. औरंगजेब महाराष्ट्रात 1681 साली आला आणि शिवाजी महाराजांचं निधन हे 1680 साली झालंय. एवढा मोठा बादशाह, त्याला माहीत नसेल महाराजांचं निधन झालंय, शिवाजी महाराजांचं निधन झालंय, तरी तो महाराष्ट्रात आला. शेवटच्या श्वासापर्यंत तो महाराष्ट्रात थांबला. तेव्हा तो परत दिल्लीला गेल्याची काही पत्र तुम्हाला आढळत नाहीत, इतिहासात कुठं पाहायला मिळत नाहीत. तो जेव्हा महाराष्ट्रात राहिला तेव्हा तो ताराराणींसोबत लढला, तो संताजी धनाजींसोबत लढला, तो संभाजी महाराजांसोबत लढला, तो प्रत्येक मावळ्यासोबत त्या महाराष्ट्रात लढला आणि तो इथं मेला. त्यावेळी दादानो, औरंगजेबाची काही पत्र ही दिल्लीला गेलेली आहेत आणि त्या पत्रात औरंगजेब असं म्हणतोय की शिवाजी अजून मला छळतोय. वाक्य नीट लक्षात घ्या. औरंगजेब त्या पत्रात असं म्हणतोय की शिवाजी अजून मला छळतोय. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. त्याचं मत असं होतं की तो जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा जो संभाजी महाराज जो लढला, राजाराम महाराजांबरोबर जो लढला, संताजी धनाजी बरोबर जो लढला, ती जी लढण्याची प्रेरणा होती, त्या प्रेरणेला औरंगजेब शिवाजी म्हणतोय. तो औरंगजेब तो शिवाजी नावाची प्रेरणा संपवू शकला नाही. ती आज प्रेरणा आज आपण जाती जातीच्या व्यवस्थेमध्ये कुठेतरी संपवतोय की काय असं मला वाटतंय. आज 4 मित्र एकत्र जेवणारे एकमेकाला जातीपातीकडून बघायला लागले. तू ह्या जातीचा, मी त्या जातीचा. आपण एखाद्या मित्रांना जर तुम्हाला आडनाव सांगितलं तर आपण म्हणतो की तुम्ही कोणापैकी म्हणायचे, कोणापैकी म्हणायचे. 18 पगड जातीला एकत्र करून महाराजांनी स्वराज्य उभा केलं. तो स्वराज्य उभा करताना महाराजांनी विचार केला नाही कधी जाती आणि पातीचा. महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण आपण आज जातीपातीचा विचार करणारे कोण? छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला जो संस्कार दिला आहे तो संस्कार आपण कधीतरी आदर्शात आणला पाहिजे की नाही. खरं तर आज